लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आषाढी एकादशी निमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे 5 ते 7 जुलै दरम्यान 3 दिवस नाशिक ते पंढरपूर अशी 350 किलोमीटरची सायकलवारी आयोजित केली आहे। या सायकलवारीत 300 जण सहभागी होणार असून या सायकलवारीत पर्यावरण जनजागृतीसह वृक्षारोपण केलेही जाणार आहे। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सायकलवारीचे हे 12वे वर्ष आहे। अंमली पदार्थांचं सेवन टाळा, निरोगी आयुष्य जगा, सायकल चालवा, निरोगी राहा, पर्यावरण संवर्धन करा असा संदेश घेऊन सायकलिस्ट पंढरपूरकडे रवाना होत आहे। या प्रवासादरम्यान हा चमू मार्गात गावागावात पथनाट्याद्वारे जनजागृती देखील करणार आहे। या वारीत डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, पोलीस अधिकाऱ्यांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत। हुतात्मा अनंत कानेरे मैदान येथून सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करत हिरवा झेंडा दाखवून वारीला सुरुवात करण्यात आली। संचालक प्रवीण कोकाटे यांनी यासाठी ओपन जीपमध्ये रथ तयार केला आहे। रथात भव्य विठ्ठल मूर्ती असणार असून पहिल्याच दिवशी सायकलिस्ट नाशिक रोड, सिन्नर, नांदूर, शिंगोटे, लोणी, राहुरी मार्गे अहिल्यानगर असे 160 किलोमीटरचं अंतर पार करतील। येथे हुंडेकरी लॉन्सचे मालक करीम भाई यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे राहण्याची व्यवस्था विनाशुल्क केली आहे। सायकल वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाशिक सायकलिस्टच्या वतीनं हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून चांगला राबवला जातो। याच्यामध्ये पर्यावरणपूरक असे संदेशसुद्धा सर्वजण सायकलद्वारे करणार आहेत। त्याचबरोबर आरोग्याचं रक्षण कसं करावं, स्वतःने प्रत्येकाने आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवावं हा सुद्धा एक चांगला संदेश या निमित्तानं दिला जातो आहे। मी सगळ्या वारकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांची ही वारी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सुखरूपपणे पार पाडो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि नमस्कार, मी किशोर माने, माजी अध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे यंदाचे 12वे वर्ष आहे आणि ही पर्यावरणपूरक वारी नाशिक ते पंढरपूर निघालेली आहे। सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, बेटी बचाव बेटी पढाओ, पर्यावरण जपा हे संदेश घेऊन आम्ही पंढरपूरला निघालेलो आहेत। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी अरुण पवार, नाशिक सायकलिस्टचा उपाध्यक्ष आणि पंढरपूर वारीचा वारी प्रमुख। मला आपल्याशी बोलताना खूपच आनंद होतो आहे। आजचं सकाळच्या वातावरणामध्ये विठू माऊलीची आरती झाली आणि सायकलिस्टचा जो उत्साह आहे पंढरपूरला माऊलींना भेटण्यासाठी जाण्याचा, तो अतिशय मोठा अवर्णनीय असा आनंद आहे। आणि या वारीमध्ये या सायकल वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभत आहे। याबद्दल आम्हाला विशेष आनंद होत आहे। आणि या वारीमध्ये आम्ही पर्यावरणविषयक जागृती, अंमली पदार्थ विरोध आणि त्यानिमित्तानं सर्व सायकलिस्टला मी पुनश्च एकदा आपल्या वतीने शुभेच्छा देतो। जय नमस्कार, जय हरी विठ्ठल माऊली। मी विशाल आडावतकर ज्वेलर्स येथून बोलत आहे। आपले आज सायकल रॅलीचे प्रस्थान झालेले आहे आणि तुम्ही बघतच आहात की खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे रॅलीला। आणि प्रत्येक सायकलिस्टला आपल्याकडनं एक छानशी भेटवस्तू दिलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची। धन्यवाद।
6 जुलैला पहाटे 5 वाजता सायकलवारी मिरजगाव करमाळा पंढरपूर येथील भक्त निवास येथे सायकल टेक येथे सायंकाळी पोहोचणार आहेत. मार्गात मिरजगाव करकंप येथे वृक्षारोपण करण्यात असून फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारी प्रमुख उपाध्यक्ष अरुण पवार, डॉक्टर मनीषा रोंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले हे वारीचं नियोजन करत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.